शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे। गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना। अगोदरपासूनच सुरुवात केलेली आहे। जुने ठेवणे म्हणजे आपलं मूळ स्वरूप, आत्मस्वरूप। मीपणा याचा अर्थ व्यक्तिमत्वाचा मी, पर्सनॅलिटी सेल्फ। त्याच्यावरतीच आपण राहत असतो आणि त्याच्यावरतीच राहण्यामुळे सदोदित चित्ताशी संबंधित होऊन राहतो, निर्णयावृत्तींशी संबंधित होऊन राहतो, अंतःकरणाच्या पूर्वसंस्कारांशी संबंधित होऊन राहतो, तत्वसंबंधी होत नाही। जे माझ्यामध्येच आहे, मी या स्फुरणाने व्यक्त होत, शुद्ध स्फुरणाने। शुद्ध स्फुरणच असतं ते, फक्त ते वृत्ती अटॅच झाल्यामुळे ते कळत नाही। निरनिळ्या प्रकारच्या वृत्ती, म्हणजे जसं एलिमेंट असतं, ते एलिमेंट आहे ते प्युअर फॉर्ममध्ये आणतात, धातू ओव्हरमधनं काढतात, त्यावेळी अनेक प्रक्रिया करतात त्याच्यावरती। धातू मूळ स्वरूपामध्येच असतो, एलिमेंटल फॉर्म, पण तरी देखील ते कशाशी ना कशाशी तरी संयुक्त झालेलं असतं। ज्याच्याशी संयुक्त झालेलं आहे ते बाजूला काढलं की मग ओरिजिनल एलिमेंटल फॉर्म मिळतं। तसं हे जे चित्त आहे, त्या चित्तामध्ये असणाऱ्या निरनिळ्या वृत्ती आहेत, त्यांनी हे जे मूळ स्फुरण आहे मी, हे त्याच्याशी अटॅच होऊन गेलेलं असल्यामुळे त्याच्यापासून सेपरेट करणं अशी आवश्यकता ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून आहे। आत्मज्ञान प्राप्ती म्हणजे रिअलायझेशन ऑफ सेल्फ, आणि ते करणं सवयीचं नाही आहे। कारण प्रत्येक व्यवहार करत असताना पर्सनॅलिटी सेल्फनेच व्यवहार केला जातो, त्याला बाजूला करता येत नाही। पण बाजूला काही काळासाठी ठेवता येतं, जे आपण ध्यानकालामध्ये करायचा प्रयत्न करतो। पण हे सगळं अगोदर सांगून झालं की पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यासे हे दृश्य पाषाण भासे, अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। हे सगळं सांगून झालं। ज्ञानाचं बोलणं सुरू झालं 133 श्लोकांपासून, शेवटी पहिले 133 श्लोक आहेत ते इतर विषय आलेले आहेत त्याच्यामध्ये। जगात वागावं कसं यापासून सर्व गोष्टी, रामाचं प्रेम कसं करावं,
रामनामाचं महत्त्व, या सर्व गोष्टी आल्या. परंतु आता योगज्ञानाचा भाग सुरू होता. आणि मग योगज्ञानाचा भाग जेव्हा सुरू होतो त्याच्यानंतर हे सगळं बोलणं बंदच आहे. आता तुम्ही जरा नीट वागा वगैरे असं मध्ये आधी सांगितलं नाही. आता गृहीत आहे की तुम्ही नीट वागता आहात. भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य टाकून आले, देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. देहबुद्धी म्हणजे मी, शरीर मन बुद्धी यांच्यासहित असलेलं व्यक्तिमत्व हाच मी आहे, अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती देहबुद्धी. पण शरीर मन बुद्धी बाजूला ठेवून मी असं जे स्फुरण आहे, ओरिजिनल स्फुरण, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला असतं थोडंसं, अगदी थोड्या वेळ असतं म्हणजे. पण उठल्या उठल्या आपलं नाव, कोण कोण आपले संबंध येते काही आठवत नाही. थोड्या वेळपर्यंत तशा प्रकारचं स्फुरण असतं. परंतु अर्थातच ती गोष्ट काही उपासनेची नाही आहे की बाबा झोपायचं उठायचं आणि कधी स्फुरण. हे उपासनेची गोष्ट नाही आहे. त्याला एक विशिष्ट मार्ग आहे, आंतरिक मार्ग. आणि त्या विशिष्ट आंतरिक मार्गाने या सगळ्या वृत्तींना काही काळ थोपवून धरून बाजूला ठेवून मूळ स्फुरण ओरिजिनल फॉर्ममध्ये प्रगट होतं. नुसतं शांत बसलं तरी आपल्याला काही करायचं नाही आहे असं जर का वेळ असेल, सहसा नसतो, पण जर का असेल तर नुसतं ते शांत बसण्याने सुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं, आनंद होतो. याचं कारण असं आहे की जी जी कंडिशन सेल्फकडं चित्त जाण्याच्यासाठी म्हणून कंड्युसिव्ह आहे, त्या प्रत्येक कंडिशनमध्ये आपल्याला बरं वाटत असतं. हे सगळं ज्ञान सांगता 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 त्यांना असं लक्षात आलं, जसं भगवानांनी शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना, याच्यापासून आसनापासून सगळं सांगायला सुरुवात केली. तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्ध, हे सगळं प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. पण मध्येच त्यांच्या लक्षात आलं की हे काय याला जमणार नाही आहे का, काय जमेल की नाही, असं त्याच्या चेहऱ्यावरती भाव असला पाहिजे अर्जुनाच्या. कसं जमेल, तर का जमणार नाही हे भगवानाने लगेच सांगितलं की अति खाणाऱ्याला आणि अति झोपणाऱ्याला योग प्राप्त होत नाही. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, असे 2 श्लोक मध्येच आलेले आहेत. याचं कारण की ज्ञान सगळं सांगून झालं तरी देखील त्याची जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं की त्याची काही पथ्य आहेत आणि त्यानुसार ते इफेक्टिव्ह नाही होत आहे. मग असं भराभर ज्ञान सांगत जाता जाता मध्येच ब्रेक लावल्यासारखं थांबून इथं आता समर्थसुद्धा हे करतात की हे सगळं सगळीकडं ते परमात्मा तत्वच कोणलेलं आहे, पण आभाग्याला हे दृश्य पाषाण वाटतं वगैरे वगैरे, हे सांगितल्यानंतर त्यांना एकदम जणू काही असं स्फुरण येतं की इथं थांबून जरा लोकांना सावध करावं की काय मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्याच्यासाठी म्हणून नीट मार्गदर्शन त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. गुणापासून वृत्ती वेगळी वळत नाही, गुणांच्यानुसारच वृत्ती निर्माण होते. जसं मागच्या वेळेस दुर्योधनाचं उदाहरण सांगितलं होतं की मी धर्म काय आहे हे जाणतो, भगवानांना सांगतोय तो, कृष्णा मी धर्म काय आहे ते जाणतो, अधर्म काय आहे हेही मी जाणतो.
जानामि धर्म्यम न च मे प्रवृत्ती, पण माझी इकडं प्रवृत्ती होत नाही. जानाम्यधर्मम न च मे निवृत्ती, त्याच्यापासून माझी निवृत्ती होत नाही. केनेपि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. माझ्या हृदयात हा कोण देव बसलेला आहे, तो मला जिकडे ढकलतो तिकडे मी जातो, असं दुर्योधन भगवानांना सांग. तर देव म्हणजे दुसरं कोणी नसून अंतःकरणाची एक विशिष्ट प्रकारची ठेवण आणि त्याच्यामध्ये असलेले गुण आणि त्या गुणांच्यानुसार निर्माण होणाऱ्या वृत्ती, त्या तुम्हाला त्या प्रकारचं कर्म करायला भाग पडतं. हा सगळा जो प्रवास आहे, गुणे गोविले जाहले दुःख देही, हे सगळं सांगून झाल्यानंतर समर्थांना असं वाटलं की कुणीतरी योग्य मार्गदर्शन करणारा असायला पाहिजे, हे इथं प्रतिपादन करण्याची आवश्यकता आहे. नाही तर नुसतं हे टेक्स्ट वाचून त्या माणसाला कळेल एका मर्यादेपर्यंत, पण त्याला असा प्रेरणा कोण देईल. म्हणून म्हणे दास सायास त्याचे करावे, ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे. म्हणजे त्याला शरण जावं, पाय धरावे याचा अर्थ त्याला शरण जावं, तो सांगेल ते ऐकावं याचा अर्थ शरण. सगळे लोक जर का पाय पकडायला लागले तर तो काम तरी कसं करेल. ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे, म्हणजे प्रत्येक शब्दाचे अर्थ जे आहेत ते वरवर एक अर्थ आहेत आणि त्याचा एक सखोल अर्थ आहे आणि तोच आपण घेतला पाहिजे. की जाणता जो आहे म्हणजे ज्ञानीपुरुष आहे, त्याचे पाय धरावेत याचा अर्थ त्यांनी सांगितलेल्या मार्गाने ते ॲक्सेप्ट करावं, तो मार्ग, त्या मार्गाने चालायला लागावं. उपासना आणि जीवन व्यवहार त्या पद्धतीने करावं. गुरु अंजने विण ते आकळेना, जुने ठेवणे मी पण ते कळेना. जुने ठेवणे हे ऑल द टाईम हे लक्षात ठेवायचं की जुने ठेवणे म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं जे आत्मतत्व आहे, ते मूळ परमात्मतत्व हेच आपलं स्वरूप आहे आणि ते आपलं जुने ठेवणे. पण ते प्रत्येक वेळेला मीपणा बाजूला कसा ठेवू शकेन की ज्यामुळे माझ्या मूळ स्वरूपाचा मलाच ज्ञान होईल. आणि ते समर्थ सांगतात की हे सगळं जरी काय मी तुला सांगितलेलं असलं की बाबा हे सगळं कोणलेलं आहे, त्यांनीच परमात्म्याने कोणलेलं आहे, अमकं आहे तमकं आहे तमकं आहे, तरी देखील एक कोणीतरी त्या मार्गाने जाऊन त्या मुक्कामाला पोचलेलं लागतो की ज्याला त्या मार्गाची नीट माहिती असते. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तू ते समजून घेऊन कर, म्हणजे मग तुला ते कळेल, तुला त्या ठिकाणी जाता येईल. आणखीन एक भाग आहे, म्हणजे नुसतं गाईड असतात ना, ते गाईड की बाबा हे सांगून मोकळे होतात, ते आणि गुरु सद्गुरू यांच्यामध्ये फरक असतो. गाईडचा तो बिझनेस असतो, गुरूंचा गुरुगिरी हा बिझनेस नसतो. असे करणारे असतात. आता सगळ्या क्षेत्रामध्ये कॉन्टॅमिनेशन आहे, त्याला काय करणार, प्रत्येक ठिकाणी असतंच. पण ओरिजिनल स्वरूपामध्ये हे जे ज्ञान भारतवर्षामध्ये विकसित झालं, त्याच्यानंतर ते परंपरेने पुढच्या पिढ्यांपर्यंत जात राहिलं की स्वतःच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं करून घ्यायचं, ही जी योग पद्धत आहे ती एखाद्या जाणकार ज्ञानी व्यक्तीकडनं तू समजून घे. त्याच्यातनं तुला त्या मार्गाने जाता जाता आंतरिक अवस्था प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, आत्मज्ञान. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा गोंधळ नाही. वैचारिक ज्ञान हे ज्ञान समजलं जातं एका टप्प्यापर्यंत, त्याची आवश्यकता पण असते, परंतु अंतिम ज्ञान ते नव्हे.
अंतिम ज्ञान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं स्वतःला होणारं ज्ञान. पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान. पाहावे म्हणजे जाणावे, समजून घ्यावे, स्व आत्मतत्व. सोप्या भाषेत आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत म्हणून. अवघड भाषेत तर खूपच लिहिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आपण डिस्करेज होऊ शकतो. सोप्या भाषेमध्ये समर्थांनी आणण्याचा प्रयत्न केला आहे. गुरु अंजने विण ते आकळेना. मग गुरूंनी डोळ्यामध्ये अंजन घालतात अशी कन्सेप्ट आहे. अंजन घातल्यानंतर गुप्तधनाचा ठेवा मिळतो, दिसतो वगैरे. जसं तुम्ही प्रयत्न करू नका. त्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आहेत असं समजायचं, काव्यात्मक आहेत असं समजायचं. गुरूंनी सांगितलेलं साधन मार्ग आणि त्यांनी केलेला बोध, की त्यांनी सांगितलेलं असतं की हे जे विश्व आहे त्याच्यामध्ये जे परमतत्व आहे तेच आत्मतत्व म्हणून तुझ्यामध्ये आहे आणि तू त्याला जाण्याचा तू प्रयत्न कर आणि त्याला जाणण्याच्यासाठी म्हणून फोकस ऑन सेल्फ, स्वस्वरूपाचं अनुसंधान कर. मध्यवर्ती मार्ग हाच आहे, एवढाच आहे. आणि एवढाच माणूस करत नाही, बाकी सर्व काही करतो. निन्या ठिकाणी यात्रांना जातो, हे करतो, ते करतो, ते करतो. या गोष्टी सहित करावं, म्हणजे जे काय आपली आवड असेल ती. हे बाजूला ठेवून जर का करेल तर मग एक सात्विकता निर्माण होते, याच्या पलीकडे टप्पा पार होत नाही. म्हणून असं म्हटलं की गुरु अंजने विण ते आकळेना. मग गुरुचं सुद्धा वर्णन म्हणजे सद्गुरूंचं वर्णन समर्थाने अतिशय सुंदर केलेलं आहे, की जे गुरु नाहीत म्हणजे कोण ते पहिल्यांदा वर्णन केलं आहे. नाना करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परी ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. मी निर्णय चमत्कार दाखवणे, काहीतरी काय गोष्टी सांगणे, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची गुरु निधान दाखवे डोळा. शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे तत्वज्ञान, की आत्मतत्व जे आहे तुझं, तुला अनुभवायला येईल ते, त्याचं ज्ञान, तेच ब्रह्मज्ञान. जसं पाणी या दृष्टीने जर का बघितलं तर पाणी सगळीकडे एकच आहे, म्हणजे त्याचं रासायनिक घटना जर बघितली तर. तसं किंवा आकाश सगळीकडे तेच आहे. तशा प्रकाराने जे तत्व आहे ते तत्व, आत्मतत्व जे तू अनुभवशील तेच ब्रह्म आहे. अजून काही ब्रह्म नावाची स्वतंत्र गोष्ट नव्हे. ऐक शिष्य येतेचे वर्म, सोये तूचे आहेस ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूचे नको. म्हणून ही गोष्ट आहे ती माझ्या अनुभवाची नाही, पण तू या प्रक्रियेने गेलास तर तुला हळूहळू स्वतःच्या आतमध्ये त्या स्वतःच्याच चैतन्यमय अशा ज्ञानमय अशा स्वरूपाचा अनुभव येईल. आणि ही गोष्ट सांगायची, म्हणे दास सायास त्याचे करावे, त्यांनी सांगितलेले प्रयत्न करावेत. त्याचे सायास करावेत म्हणजे त्यांनी सांगितलेले प्रयत्न करावेत, साधना करावी. ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागावं. गुरु अंजने विण ते आकळेना जुने ठेवणे, मी पणे ते कळेना, असं सगळं सांगून पुन्हा पुन्हा त्या गोष्टी, हा विषय त्यांना असा थांबवता येईना. कळेना 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 वळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. म्हणजे असं अत्यंत उचंबळून आलेलं अंधकरण असलं, एक्सायटेड असं पण म्हणू, की काही झालं तरी नाहीच होणार हे सांगायचं आहे, ते पक्क ठसवायचं आहे. आणि ठसवणं या कलेमध्ये समर्थ अतिशय निष्णात आहेत. ठोस सगळ्या गोष्टी, ठोसर हे आडनाव असल्यामुळे असं नाहीच होणार. जर का तू हे नीट
मार्गदर्शन घेतलं नाहीस आणि नीट त्या मार्गदर्शनानुसार चालला नाहीस तर तुला हे काही प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी कळेना 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 ढळेना. कुणी म्हणलं की हा ळचा अनुप्रास आहे. तर असं झालं की ळचा अनुप्रास. पण हे सगळं करून जर का नुसतंच तू साधना करणार नाहीस, त्या मार्गाने चालणार नाहीस आणि नुसतं वैचारिक ज्ञान प्राप्त करून घेशील तर तुझे फक्त हे ज्ञान मला प्राप्त झालं अशा प्रकारचा अहंकार निर्माण होईल आणि ते जाणार नाही. गळेना गळेना अहंता गळेना बळे आकळेना मिळेना मिळेला. ज्ञानच प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून स्ववरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कुठं जायचं नाही आहे. जिन पावन भुई बहु फिरे गये देश विदेश. म्हणजे कबीर असं म्हणतात की ज्याला मिळवण्याच्यासाठी म्हणून सगळं जग पालतं घातलं. जिन पावन भुई बहु फिरे गये देश विदेश. असं केल्यानंतर परमतत्व को देखिया अंगन भया विदेश. म्हणजे ज्या वेळेला मी त्या तत्वाला पाहिलं त्यावेळेला घराचं अंगण म्हणजे अंतःकरण हे सुद्धा परदेशा इतकं लांब आहे असं वाटायला लागलं. इतकं ते जवळ आहे तत्व, इतकं ते तत्व जवळ आहे. कारण की मी याच स्वरूपामध्ये ते प्रगट होतं आणि तिथं लक्ष केंद्रित करायला आपल्याला थोडासा प्रयत्न करायला लागतो. इतर आनंद गोष्टी करण्यासाठी म्हणून जितके सायास करायला लागतात. तीर्थयात्रा करायची म्हटलं तर रिझर्वेशनपासून कितीतरी गोष्टी आणि बरोबर काय काय घ्यायला लागेल. जणू काय आपण बिराडच हलवणार आहोत या टाईपमध्ये माणसं. या सगळ्या गोष्टी अंतःकरणाची ठेवण आहे. याच्या पलीकडं तत्व आहे आणि त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा. ज्ञान म्हणजे एकदम काय ते थोडक्यात सांगितलं की पाहावे आपण असे आपण या नावाचं ज्ञान. त्याच्या अगोदर ज्ञान म्हणजे काय नाही ते सांगितलं. नेमकची बोलणे, तत्काळाची प्रतिवचनं देणे, असे अनेक जे गुण असतात. चातुर्य म्हणता येईल याला, पण याला ज्ञान नाही म्हणता येणार. कोणी बोललं की फाडकन प्रतिवचन देणार. नेमक बोलणं म्हणजे अगदी टू द पॉइंट. त्याचा पण अतिरेक होतो. मी परवा एक गोष्ट वाचली की एका ठिकाणी एक मुलगा असतो खेळत आणि परदेशातली गोष्ट आहे आणि तिथं एक माणूस येतो आणि तो म्हणतो की डू यू नो वेअर जॉन लिव्स. तर येस, ही इज ऑन द 5th floor, फ्लॅट नंबर 508, अपार्टमेंट नंबर 508. ठीक आहे, तो जातो वरती चढतो वगैरे वगैरे, परत खाली येतो. आय कुडंट फाइंड हिम देअर. तिथं नाही आहे कोणी, दारच बंद आहे, ते कोणी नाही आहे वगैरे. तर वेअर दिस जॉन शुड बी. द जॉन इज देअर, ही इज वेटिंग फॉर यू. तो अगोदर काय नाही सांगितलं. तुम्ही विचारलं कुठे, तुम्ही विचारलं की तो राहतो कुठं, मी सांगितलं नेमकची बोल. हे असले प्रकार म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान जाणून घेणे. फार का अवघड आहे तर आपल्याला त्याची सवय नाही आहे. पर्सनॅलिटी सेल्फ सोडण्याची आपल्याला सवय नाही आहे. झटकन तुम्ही नुसतं शांत बसा, झटकन 5 मिनटं शांत बसायचं असं जर ठरवलं तरी आपल्याला असं लक्षात येतं की इतके विचार खडाखड येत राहतात काही कारण नसताना. अनरिलेटेड थॉट्स, रिलेटेड थॉट्स तर जाऊनच द्यात, पण आता नुसतं बसलो शांत तरी देखील अनरिलेटेड थॉट्स अनेक येऊन असं मन असं मोकळं वृत्तीरहित म्हणून प्रक्रिया आहे योग प्रक्रिया. की शांत बसा, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करा, विशिष्ट मंत्र चालवा, म्हणजे स्मरण करा ओंकारासारखा, सोहमसारखा, श्रीरामसारखा.
मग हळूहळू स्ववरती लक्ष केंद्रित करा. अशी प्रोसेस की गो टू सेल्फ, फोकस अटेन्शन ऑन सेल्फ. या पद्धतीने तुम्ही एकदा तिथं गेल्यानंतर मग पुढचं सगळं जे सुरू होतं, कारण की यू हॅव टू डील विथ युअर माइंड, आणि ते तितकं सोपं नसतं. इथपर्यंत प्रक्रिया तुम्हाला समजू शकतं की शांत बसायचं, सरळ बसायचं, मस्तकात लक्ष केंद्रित करायचं, त्याच्यानंतर मंत्र चालवायचा. सोपंच आहे. याचं कारण की काहीतरी करणं आहे, आता काही न करणं आहे, आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. स्ववरती फोकस करायचं आहे, अवधान. हा जो मार्ग नीटपणाने सांगतात सद्गुरू. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, आत्मस्वरूपाची स्थिती असणं आवश्यक आहे. समर्थांनी खूप स्वच्छ केलेलं आहे. खरं सांगायचं तर परमार्थ कुठेही संदिग्धता ठेवलेली नाही. नक्की कुणाला म्हणायचं? केवळ कन्सल्टन्सी नाही आहे, त्याच्यात आत्मीयता आहे. जाणवनी शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता पुढील ये समासे, असं म्हणून मग पुढे ते नवविधा भक्ती मार्ग सांगितलं. आणि त्याच्यामध्ये शेवटी हे आत्मनिवेदन भक्ती याच्यापर्यंत सख्य भक्तीनंतर आलं, आणि त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट केलं आहे. पादसेवन भक्ती याच्यामध्ये पण सगळं स्पष्ट केलेलं आहे की नक्की करायचं काय आहे. गुरूंची सेवा म्हणजे नक्की काय करायचं आहे, साधना एवढी एकच गोष्ट. त्यांनी सांगितलेलं ज्ञान ते आपल्याला झालं पाहिजे. याच्यासाठी जो मी प्रयत्न करीन ती गुरुसेवा. इतकं स्पष्ट कोणीही लिहिलेलं नाही आहे, समर्थाने लिहिलेलं आहे. आणि आपण पण क्लिअर करून घ्यावं. इतर विचार असतात, परंतु प्रक्रियेचा जो भाग आहे तो स्पष्ट झाला पाहिजे. आणि त्या प्रक्रियेच्या भागामध्ये स्वतःला ढकलायला लागतं. या कारण किती केलं तरी देखील माणूस असं कन्सिडर करतो की आपल्याला ते कळलं आहे, आता होईल केव्हा तरी आपण बसू आणि करू. बसू असं म्हणू नकोस, तू बसच आणि अटेन्शन फोकस करच स्ववरती. मग तुला उलगडायला लागेल की किती डिफिकल्टीज आहेत त्याच्या आतमध्ये. याचं कारण की आपल्या मनातल्याच वृत्ती किंवा निरनिळ्या गोष्टी सारख्या मध्ये येत राहतात, आणि आपल्याला तो जो निवांतपणा आहे की ज्याच्यामध्ये काही वृत्तीरहित सेल्फ एवढंच आहे, यालाच रमण महर्षी मौन असं म्हणत असतात. आत्मस्वरूपावरती अवधान आणि कुठल्याही प्रकारची वृत्ती नाही म्हणजे मौन. म्हणून ते एक मौनात असत. तर मौनात असत याचा अर्थ बरेच दिवसपर्यंत ते मौनात होते, कित्येक वर्ष मौनात होते. पण ते या स्थितीमध्ये किंवा नंतरसुद्धा लोकांच्या मध्ये वावरायला लागल्यानंतरसुद्धा मौनात असत ते बराच वेळ पहिले. आणि त्या मौनात असताना, ते मौनात असताना आजूबाजूच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण होत असे की शांत होण्याची. कारण की त्यांची ती शांती सगळ्यांच्या अंतःकरणात प्रवाहित होत असे. म्हणून गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशय. अशा प्रकारची स्थिती त्यांच्या इथे पाहायला मिळत असे. पण हे जे मौन आहे ते मौन त्यांनी कित्येक काळपर्यंत, कित्येक वर्षपर्यंत ते त्या मौनामध्ये असत. कुणीतरी विचारलं की आत्मस्वरूपावर लक्ष ठेवणे आणि काही न विचार करणे हे मौन आहे का? तर ते असं म्हणाले, म्हणजे त्याचं ते हिंदी ट्रान्सलेशन आहे लेटर्स फ्रॉम रमणाश्रमाचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की विना आत्मनिष्ठ मौन कायचं. आत्मस्वरूपावर अवधान नाही आहे आणि नुसतं गप्प बसलेलं आहे. त्या नुसतं गप्प बसण्याच्या मौनाला सुद्धा महत्व आहे. लोक कम्फर्टेबल राहतात, ही पहिली गोष्ट. पण तरी देखील त्या मौनाला मर्यादा आहे.
कारण की त्याच्यातनं पुढे काही प्रवासच नाही आहे. इथे कसं आहे की तुम्ही मुक्कामावरती आहात आणि शांत आहात. तुम्ही वाटेतच आहात आणि शांत बसलात तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. मुक्कामावर जाऊन शांत बसा ना. आत्मस्वरूप हा मुक्काम आहे. सेल्फवरती राहा शांत. 5-10 मिनटं राहता राहता, 15-20 मिनटं राहता राहता हळूहळू ती स्थिती विकसित होते आणि ती गोष्ट गुरु नीटपणाने समर्थांनी असं म्हटलेलं आहे की जे वेदांचे अभ्यंतरी, वेदांच्या म्हणजे उपनिषदांच्या मध्ये जे ज्ञान आलेलं आहे, वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्यश्रवणी कवळ भरी उद्गार वचने. शिष्याच्या कानात जणू काही उद्गारांचे घास घालतो. वेदांच्या अभ्यंतरामध्ये असलेली जी गुह्य गोष्ट आहे ती काढून, ती गोष्ट तशी एकदम पचण्यासारखी नाही म्हणून छोटे छोटे घास करून शिष्यांच्या श्रवणामध्ये, कानामध्ये उद्गारांनी ते घास भरवतो. असं गुरूंचं वर्णन केलं. फार सुंदर वर्णन आहे. पण त्याच्यामध्ये एक शब्द जो आहे अपत्यापरी, याच्यामध्ये जी आत्मीयता आहे, म्हणून मगाशी मी म्हटलं की नुसती कन्सल्टन्सी नाही आहे. गुरु सांगतात ते ज्ञान ही त्यांना ते ज्ञान शिष्याला व्हावं असं मनापासून वाटत असतं. आणि माझ्या मुलाला ते प्राप्त व्हावं असं बापाला जसं वाटेल तसं गुरूंना शिष्याला ते ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असतं, जे त्यांनी अनुभवलेलं असतं. आणि त्यासाठी म्हणून इथे तसं जर का केलं नाही तर ते कळणार नाही. समर्थाने खूप स्पष्टपणाने आणि जोरकसपणाने सांगितलं आहे. आणि पुढे म्हणतात, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्यमिथ्या असे कोण जाणे. मला ज्ञान झालं अशा प्रकारची भूमिका तयार होते, उगीच मनाने तयार केलेली. वाचून 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 मला जणू काही ज्ञानच झालं. किंवा कुठली तरी एक गोष्ट सांगितलेली असते कुणीतरी की जे एक सल्ला देऊन टाकतात की तुम्ही असं असं करा. एकदा मी सांगलीला गेलो होतो तेव्हा एक बाई साधिका होत्या चांगल्या, आणि त्यांनी मला असं विचारलं की मला खूप ताण येतोय सध्या ह्या नामस्मरणाचा. म्हटलं काय नामस्मरणाचा ताण आहे. तर म्हणलं की ना सकाळच्या वेळामध्ये 5000 जप करायचा असतो. 5000 जप करायचा असतो. म्हटलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही, एक जण आमच्याकडे आलेले होते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 5000 जप करत जा. मी करतोय, पण तो खूप त्रास होतो की इतके सगळे घरातले व्यवहार वगैरे. म्हटलं 5000 जप कशाला करायला पाहिजे? मग किती करायला पाहिजे? 3 वेळा करा म्हटलं. आणि मग जितकं जमेल तेवढा करा. 3 वेळा म्हणजे पहिल्या वेळेला आपलं लक्ष नसतं, दुसऱ्या वेळेला थोडं लक्ष असतं, तिसऱ्या वेळेला नीट लक्ष असतं, म्हणून 3 वेळा सांगतात कुठलीही गोष्ट करायला. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जितका वेळ जमेल तितका वेळ करा. माझा सगळा प्रॉब्लेमच गेला म्हणल्या. आता तुम्हीच प्रॉब्लेम तयार करून घेतला आहे. काहीतरी साधना अशा प्रकारची ओझं त्याचं स्वतःवरती घेऊन ठेवायचं आणि नंतर मग कुंतत बसायचं. हे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. मी तुम्हाला उभी नाही सांगत, पण ज्ञानेश्वर महाराज की हे असं करण्याचं कारणच नाही आहे. सहज झालं पाहिजे, एक्झॅक्ट झालं पाहिजे, कारण की आम्हाला वेळ कमी आहे हे गृहीतच आहे. जगात जो एकंदर गतिमान असा आविर्भाव आहे आत्ता सध्या, त्याच्यामध्ये आम्ही वावरतो आहोत आणि त्यानुसार आम्हाला त्या गतीत राहणं भाग पण आहे. पण तरी देखील स्थितीत पण यायला पाहिजे. नुसतं गतीत राहून उपयोग नाही, स्थितीत यायला पाहिजे. आणि ते स्थितीत येण्याच्यासाठी स्वतःचा वेगळा वेळ काढला पाहिजे. आणि ही गोष्ट जोपर्यंत कुणीतरी अशी जोरकस प्रेरणा देत नाही तोपर्यंत असं वाटत नाही हे केलंच पाहिजे.
असं वाटतं की होईल ना केव्हा तरी. या आठवड्यात नाही झालं ना, पुढच्या आठवड्यात होईल. कुठल्याही आठवड्यात होत नाही. कुठल्याही आठवड्यात. पण प्रेरणा ही शेवटी काय असतं आणि की कुणाचंही त्याच्यापासून नडलेलं नसतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, जसं देवा वाचून आमचं काही अडत नाही, म्हणून त्यालाही दर्शन दिल्या वाचून नडत नाही. माझं देवा वाचून नडतं आहे, अशा प्रकारची भूमिका आहे. नाही, मला हे करायलाच पाहिजे, करायचंच आहे, अशा प्रकारची जोरदार प्रेरणा गुरूंच्याकडनं मिळते. पण ती आम्हाला सांभाळायला लागते. केव्हा तरी एकदा प्रेरणा गुरूंनी दिली, त्याच्यानंतर त्यांची आमची भेट नाही 20 वर्ष. मग आता काय करायचं, गेलं ते 20 वर्षापूर्वीचं. अरे रोज कर ना. जो मंत्र दिला आहे तो मंत्र उच्चारताना अनुग्रहाच्या वेळेला किंवा ज्या वेळेला मंत्र सांगितला असेल त्यावेळेला, किंवा तू मनाने घेतला असेल त्यावेळेला, काही म्हण, त्यावेळेला जी उत्साहाची अंतःकरणाची स्थिती होती ती स्थिती रोज निर्माण करायला पाहिजे. आणि मग त्या स्थितीमधनं आमची साधना घडली. तर मग त्याला काहीतरी कन्सर्न नाही आमचा. आपलं एक दिवसातला एक कार्यक्रम म्हणून तो साधना करणे नाही, ती मध्यवर्ती गोष्ट म्हणून करणे. आणि त्याच्या भोवती सगळं जीवन असं गुंफलं गेलं पाहिजे, असं परमार्थाला अभिप्रेत. नाही तर ते होणार नाही. ती मध्यवर्ती गोष्ट जर का नसेल, ईश्वर प्राप्ती ही मध्यवर्ती गोष्ट, म्हणजे ज्ञानप्राप्ती मध्यवर्ती गोष्ट, असं जर का नाही माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत येत तोपर्यंत बाय अँड बाय ते होऊ शकणार नाही. आणि ही प्रेरणा गुरु देत असतात. कशासाठी? गुरु अंजनही विणते, डोळ्यात अंजन घातलं. गुरु अंजनही विणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. म्हणून या सगळ्या मार्गामध्ये ज्ञानमार्ग सांगायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर मनाच्या श्लोकांच्या मध्ये, आणि त्याच्यानंतर बरेच थांबून नीट मार्गदर्शन घेऊन त्यानुसार चाल असं थांबून सांगून मग पुन्हा त्यांनी तो ज्ञानाचा मार्ग पुढच्या ओव्यांच्या श्लोकांच्या मधनं प्रगट करायला सुरुवात केली. परंतु ही गोष्ट त्यांनी 2-3 ओव्यांच्या मध्ये सांगून झाली. आणि मग पुन्हा आता ते मूळ ह्याच्यावर त्याला, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे. आणि त्याच्यानंतर भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. म्हणजे सत्याचा वेध घेता घेता हे आपाप होऊन जाईल. तू ते हे सगळं भ्रम भ्रांती घालवण्याचा प्रयत्न करू नको, तू सत्याचा वेध घे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ही प्रक्रिया पुन्हा सांगायला सुरुवात केली, ज्ञान प्रक्रिया. पण मध्ये एक त्याची जी आवश्यकता आहे की नीट मार्गदर्शन घे, त्याच्यानंतर गुरूंच्याकडनं प्रेरणा तुला मिळेलच. आणि या सर्व गोष्टी समजा जर का मला देहधारी गुरु नाही आहेत, मी समर्थांना गुरु मानलं, ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानलं, भक्तिभावाने मानावं. देहधारी असले तर आपण प्रत्यक्ष अडचण विचारू शकतो वगैरे, या सर्व गोष्टी आहेत. परंतु असे कित्येक व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींनी ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानून किंवा समर्थांना गुरु मानून किंवा अशा कुठल्या तरी महापुरुषाला गुरु मानून त्यांची नीट समजून साधना केली, निश्चितपणे उद्धार झाला. पण जर का शक्यता असेल तर आपण नीट मार्गदर्शन जिथून मिळत असेल तिथून मार्गदर्शन घ्यावं. आपली अडचण असेल ती विचारल्याशिवाय राहू नये की माझी ही अडचण आहे, माझ्या बाबा मला पायाला मुंग्या येतात, विचारा. प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन असलंच पाहिजे. त्याशिवाय हा योगप्रवास आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट झाली पाहिजे. नाही सारख्या सारख्या मुंग्या जायला लागल्या तर ध्यान कसं करेल? आसन नीट घातलं नाही हा त्याचा अर्थ आहे. इथपासून गुरु हे समजावून सांगू शकतात. व यासाठी म्हणून नेहमी आमचे प्रश्न पण विचारले पाहिजेत. पण साधना करता करता गोंदवलेकर महाराज म्हणायचे की प्रश्न असू देत पण साधना करता करता येऊ देत. ते साधना न करता प्रश्न नुसतेच आहेत तर उपयोग नाही. साधना करता करता ज्या अडचणी आहेत, वैचारिक म्हणा शारीरिक म्हणा कुठल्याही प्रकारच्या, हे सांसारिक नव्हे, हां
नाहीतर नाहीतर मुलीचं लग्न होत नाही हो, काय करू. हा भाग सद्गुरूंनी सोडवण्याचा नव्हे. तर तुमच्या साधनेमधल्या अध्यात्म मार्गावरच्या अडचणी आहेत, जरूर त्यांना विचारा. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार समजून घ्या. निश्चितपणे चिकित्सा करा, चिकित्सा करू नका असं नाही आहे, पण केवळ चिकित्सा करत राहू नका, साधनेसहित चिकित्सा करावी. जरूर त्या मार्गाला क्लॅरिटी आली पाहिजे जाताना. आणि सगळ्यात सोपी गोष्ट कुठली असेल तर त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते या सर्व लोकांनी करून ठेवलेलं आहे. ते म्हणजे फक्त तुम्ही सेल्फवरतीच अवधान केंद्रित करा, बास. याला स्वरूपानुसंधान असं म्हटलं जातं. आणि हा मध्यवर्ती भाग आहे. याला धरून तुम्हाला शांत वेळ मिळाला पाहिजे, केवळ त्याच्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. हे सगळं तुमच्या जीवनात कसं बसवायचं तुम्ही ठरवा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुमच्या घरातलं जीवनाचं एकंदर टाईमटेबल कसं असावं वगैरे. डाएट प्लॅन देऊ शकतात, पण त्याचं एक्झिक्युशन आपल्याला करायला लागतं. पण इथे हे पण नाही करत. तुम्ही भगवद्गीता जर का बघितली किंवा या लोकांचं सगळं जर का वाङ्मय बघितलं तर सांगतात की तुमच्या जीवनाला अनुसरून तुम्ही ठरवून करा. पण ही गोष्ट करायला पाहिजे की आत्मस्वरूपाचा वेध घेणे. आणि ती गोष्ट बरोबर गुरूंच्या शिवाय होणार नाही असं का म्हटलं जातं तर दोन गोष्टींच्यासाठी म्हणून. एक म्हणजे एक्झॅक्ट मार्ग, त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी, काहीच्या काहीच अडचणी असू शकतात, काहीच्या काहीच अडचणी असू शकतात. आता एका बाईला इतका 15-20 मिनटं बसल्यानंतर इतका त्रास होतो की शक्यच नाही होत बसणं. ते म्हटलं तर बसते कशी दाखव मला. तर गुडघा आणि खालची जमीन याच्यामध्ये म्हणजे आसन याच्यामध्ये जो अंतर आहे ना, तर त्या अंतराच्या ठिकाणी एवढा मोठी अशी उशी घेतलेली आणि पाय असा वरती झालेला. म्हटलं असं का बसते तो. नाही मग तर दुखतो ना, एवढी गॅप जी आहे तेवढीच फक्त भरायची. म्हणजे जेवढं अंतर आहे की गुडघा आणि याच्यामध्ये, खरं तर अंतर पडायलाच नको. प्रॉपर आसन घातलं तर ते अंतर पडणार नाही, परंतु ती तेवढी गॅपच फक्त भरायची. पाय उचललं जाईल एवढं जर का केलं तर थोड्या वेळाने इथं ताण येणारच आहे. अशा साध्या साध्या अडचणींच्या पासून वैचारिक अडचणी असतात, साधनेच्या मध्ये काहीतरी न कळलेला भाग असतो. सगळ्या गोष्टी सोडून घ्याव्यात. आपली साधना निर्धोकपणाने कुठल्याही प्रकारच्या विकल्पांच्या शिवाय स्वच्छपणाने ती साधना, जो काय आम्हाला अगदी वेळ कमी आहे, 15 मिनिटं आहे, पण परफेक्ट होऊन देत ते 15 मिनिटामध्ये. अर्धा तास आहे, परफेक्ट होऊन देत त्या ह्याच्यामध्ये. आणि हळूहळू तुला स्वला पकडता यायला लागलं की मग तू कुठेही बसलंस तरी करू शकशील अशी स्थिती येईल. पण पहिल्यांदा त्याच्यासाठी एकाच ठिकाणी शिष्या एकांती बैसावे, तेथे हे समजवणे घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रभंजनासे, एकांती मौन धरुनी बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द येते. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही, ते शब्द सांडून बैसला. म्हणजे नाद काहीच नाही अशा प्रकारचे ते शब्द सुद्धा सोडून दिले. ते शब्द सांडून बैसला, तोची मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला. याची कारणे स्ववरती अवधान केंद्रित आहे. सर्व शब्द, सर्व प्रक्रिया, सर्व गोष्टी तात्पुरत्या स्थगित आहेत आणि काही शांतपणाने आत्मस्वरूपावरती चित्त राहिलेलं आहे. अशी जी स्थिती आहे 6व्या अध्यायामध्ये अप्रतिम वर्णन केलेलं आहे की जिथे वारा नाही अशा ठिकाणची जी ज्योत आहे, ती ज्योत जशी तेवत राहते किंचित न हालता, तशा प्रकारे ध्यान कालामध्ये योग्याचं चित्त असतं. बाप रे, आमची इकडे तिकडे ती ज्योत कुठच्या कुठं जाते. म्हणून भगवद्गीता, दासबोध, मनाचे श्लोक या सगळ्या ह्याच्यामधनं हळूहळू मुख्य मध्यवर्ती योगमार्ग काय आहे आणि मला तो कसा करता येईल हे पाहिलं पाहिजे. माझा प्रॉब्लेम काय आहे हे मला कळलं पाहिजे आणि तिथेच मला त्याच्यावरती इलाज करता आला पाहिजे. ही जी गोष्ट आहे की कुणाची तरी कृपेने होईल. कृपा तर आहेच आहे, तुला इकडं वळावं असं वाटलं इथेच कृपा आहे.
नाही का? कृपेशिवाय नाहीच आहे. सगळा हा कृपेचाच प्रांत आहे. किती लोक असतात त्यांना कुणालाही अशा प्रकारची प्रेरणाच होत नाही की हे काहीतरी याचा वेध घ्यावा वगैरे, असं काय वाटत नाही. तुला हे वाटतं हीच कृपा आहे, परंतु याचा अर्थ डोंट टेक इट फॉर ग्रँटेड की शेवटपर्यंत हे तुला तिथं नेईल म्हणून. तुलाच करावं लागेल, समजून घेऊन करावं लागेल. आणि ते समजून देण्याचं काम यश मनाच्या श्लोकांचं दुसरं जे नाव आहे मनोबोध, मनाला केलेला बोध. तो मनोबोध आपण पाहतो आहोत. हळूहळू तो मनाला बोध होऊन जाईल, मग आपल्याला समजून येईल. त्याच्यासाठी म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण थोडं केव्हा तरी रविवारी आपण करतो आहोत, रविवारी ध्यान केंद्राच्या थोडंसं अगोदर, पण स्वतंत्रपणाने हा जो 133 पासूनचा पुढचा जो श्लोकांचा प्रवास आहे तो जरूर करावा. त्याच्यानंतर अगदी जर का तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तर 6वा अध्याय ज्ञानेश्वरी हठयोगाचा भाग थोडासा बाजूला ठेवून नंतरचा भाग तुम्ही पाहून घ्या. पण जर का अगदी तत्व समजून घ्यायचं असेल तर गीतेमधल्या 18व्या अध्यायातल्या 50 ते 55 श्लोक ज्याला क्रमयोग म्हणतात, तो क्रमयोग आणि त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य, ते जर का समजून घेतलं तर सगळं अध्यात्म आम्हाला समजल्यासारखंच आहे. म्हणून काहीतरी सिलेक्टेड अशा प्रकारचा हा भाग असावा. जर का आम्हाला सगळं करता येत नसेल तर किमान कोर काय आहे हे कळलं पाहिजे. थोडासा अभ्यास असावा आणि जास्ती साधन असावे. प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट जास्ती असावा. थेरॉटिकल ॲस्पेक्ट जो आहे तो हळूहळू विकसित होईल, त्याला भरपूर वेळ असतो. पण प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट जो करायचा असतो त्याला शांत बसायला लागतं, त्याला वेळ कमी असतो. आणि त्याच्यासाठी म्हणून जरूर ते करायला पाहिजे प्रयत्नपूर्वक. यालाच पौरुष प्रयत्न असं म्हटलं जातं, की प्रयत्न करायचं. काही कारण नसताना मला काही अपेक्षा नाही आहे, मला फक्त ही अनुभूती घ्यायची आहे, याच्यासाठी म्हणून ते जायचं आहे. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी मी आहेच आहे. असं वाटेल की मी नाही आहे का तिथे, तर तशी गोष्ट नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी मी आहे, निश्चितपणाने आहे, तुमच्या जवळच आहे. जसं जसं तुम्ही स्वच्या जवळ जाल तसं जर तुम्हाला माझं अस्तित्व जास्तीत जास्त जाणवेल आणि निश्चितपणाने मी तुमच्या जवळ आहे हे अजिबात संदेह याच्या बाबतीमध्ये ठेवू नका. आशीर्वाद. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्. आता आपण प्रार्थना नेहमीची म्हणू आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांस सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.
बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.